नवनीत राणा, एक मॉडेल, सिनेतारका ते एका राजकारण्याची पत्नी आणि आता लोकसभा खासदार. अमराठी असूनही चांगलं मराठी बोलून मतदारसंघात आपली हवा निर्माण करण्यात नवनीत राणा यशस्वी झाल्या आहेत. हनुमान चालीसा आणि मुख्यमंत्री ठाकरे हा संघर्ष तर सर्वांनी पाहिलाय. पण लोकसभा निवडणूक 2024 मध्ये अमरावतीचा पुढचा खासदार कोण? बच्चू कडू आणि प्रकाश आंबेडकर यांचा इम्पॅक्ट नेमका काय पडणार आहे आणि काँग्रेसचा खासदार पक्का कसा काय, हे जाणून घेऊयात या व्हिडिओद्वारे. नमस्कार, मी सलोनी आणि तुम्ही पाहताय वाय मराठी. अमरावती लोकसभा मतदारसंघात सध्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचा बोलबाला आहे. मागील 5 टर्म तत्कालीन शिवसेनेच्या हातात असलेला हा बालेकिल्ला महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर कोणाच्या ताब्यात जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळं यंदा या मतदारसंघात नेमकं कोणामध्ये मुख्य लढत होणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागून राहिली आहे. 2019च्या निवडणुकांमध्ये मुख्य लढत अपक्ष उमेदवार नवनीत राणा आणि तत्कालीन शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्यामध्ये झाली होती. यामध्ये नवनीत राणा यांनी 5,05,133 मतं जिंकत बाजी मारली होती. आनंदराव अडसूळ यांना 4,68,687 मतं पडली होती. नवनीत राणा या काँग्रेस राष्ट्रवादीकडून मैदानात उतरल्या होत्या. वंचितच्या गुणवंत देवपारे यांना 65,000 मतं मिळाली होती, तर बसपाच्या अरुण वानखेडे यांना जवळपास 13,000 मतं मिळाली होती. सध्या आनंदराव अडसूळ हे देखील शिंदे गटात सामील झालेले आहेत. आनंदराव अडसूळ गटात सुद्धा फाटाफूट झाली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघ हा 1991 पर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला होता. भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील निवडून आल्यानंतर हा बालेकिल्ला काँग्रेसच्या हातून निसटला. त्यानंतर 1996 मध्ये शिवसेनेचे उमेदवार अनंत गुडे, 1998 मध्ये काँग्रेस आणि रिपाईचे उमेदवार रा.सु. गवई निवडून आले होते. तर पुन्हा 1999 आणि 2004 मध्ये शिवसेनेचे अनंत गुडे निवडून आले होते. 2009 मध्ये हा मतदारसंघ अनुसूचित जातींकरिता राखीव ठेवण्यात आला. पण तरीही या मतदारसंघावर सेनेने आपलं वर्चस्व कायम ठेवलं आणि 2दा आनंदराव अडसूळ हे निवडून आले. पण 2019च्या निवडणुकांमध्ये सेनेच्या हातून देखील हा बालेकिल्ला निसटला. अमरावती जिल्ह्यात एकूण 14 तालुके असून एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये अमरावती, बडनेरा, दर्यापूर, अचलपूर, तिवसा आणि मेळघाट या मतदारसंघांचा समावेश करण्यात आलाय. दरम्यान अमरावती लोकसभा मतदारसंघ हा सध्या अनुसूचित जातींसाठी राखीव ठेवण्यात आलाय. यामध्ये बडनेरा विधानसभा मतदारसंघ आमदार रवी राणा, अमरावती विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या विद्यमान आमदार सुलभा संजय खोडके, तिवसा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, दर्यापूर विधानसभेवर काँग्रेसचे बळवंत बसवंत वानखेडे, तर मेळघाट विधानसभेवर आमदार राजकुमार दयाराम पटेल आणि अचलपूर विधानसभा मतदारसंघावर प्रहारचे आमदार बच्चू कडू हे 2 आमदार सध्या कार्यरत आहेत. बच्चू कडू शरीराने जरी महायुतीत असले तरी त्यांची शिंदे सरकारवरील नाराजी आणि राणा दाम्पत्यांची असणारी कुरबुरी पाहता ते महायुतीला मदत करण्याची शक्यता कमीच आहे. या परिस्थितीत मात्र राणा मोठ्या फरकानं पराभवाच्या छायेत राहू शकतात. 2009 मध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली. या पुनर्रचनेनंतरही महाराष्ट्रात 48 मतदारसंघ राहिले, पण त्यांच्या राखीव जागांच्या संख्येत वाढ करण्यात आली. त्याचवेळी अमरावती लोकसभेचा मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी राखीव करण्यात आला. खासदार नवनीत राणा ह्या 2019 मध्ये अमरावती लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आल्या. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं तेव्हा नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसा पठणावरून थेट तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन दिलं. या काळात त्यांना 14 दिवस तुरुंगातही जावं लागलं होतं. नंतर शिंदे फडणवीस सरकार आलं. उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री पद हे हनुमान चालीसाला विरोध केल्यानेच गेलं, असं वारंवार नवनीत राणा यांनी त्यांच्या भाषणांमध्ये अनेकदा बोलून देखील दाखवलं. त्यामुळे 2024च्या निवडणुकांमध्ये नवनीत राणा या भाजपच्या तिकीटवर निवडणूक लढवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याला कारणही तितकंच महत्वाचं आहे. अमरावती लोकसभेच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांचं अनुसूचित जातींचं जात वैधता प्रमाणपत्र
मुंबई उच्च न्यायालयाने खोटं असल्याचा निर्णय दिला आहे. त्याच प्रकरणात नवनीत राणा यांनी लगेचच सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. सध्या या प्रकरणाचा निकाल येणं बाकी आहे. त्यामुळे नवनीत राणा यांनी भाजपकडूनच उमेदवारी घ्यावी असं भाजपच्या अनेक नेत्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलंय. म्हणून ऐनवेळी भाजपच्या तिकिटावर त्यांची उमेदवारी निश्चित होऊ शकते असं देखील म्हटलं जात आहे. अमरावती लोकसभेत काँग्रेसला मांडणारा वर्ग मोठा आहे. त्यामुळे अमरावती लोकसभेची जागा राष्ट्रवादीच्या पदरातून जर काँग्रेस नेते आपल्या पदरात पाडून घेण्यास यशस्वी झाले तर नवनीत राणा यांना ही निवडणूक खूप अडचणीची जाऊ शकते. काँग्रेसकडून दर्यापूर विधानसभेचे विद्यमान आमदार बळवंत वानखेडे यांच्या नावाची शिफारस स्थानिक नेत्यांनी केली आहे. काँग्रेसच्या उमेदवाराला अमरावती जिल्ह्यात सगळ्याच पक्षांचे नेते पाठिंबा देतील अशी चर्चा देखील सध्या अमरावतीत सुरू आहे. शरद पवारांनी आमदार बच्चू कडू यांची काही महिन्यांपूर्वी भेट घेतली होती. या भेटीनंतर आमदार बच्चू कडूंनी राणांनी प्रहार कडून निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. आमदार रवी राणा यांचं अमरावती जिल्ह्यात बहुतांश नेत्यांशी वैर असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळं सगळ्या पक्षांचे स्थानिक नेते येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत नवनीत राणा यांच्या विरोधात महत्वाची भूमिका पार पाडतील अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. इतकंच नव्हे तर यामध्ये भाजपचा देखील एक गट असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे नवनीत राणा यांना बऱ्याच स्थानिक नेत्यांच्या विरोधाला सामोरं जावं लागणार असल्याचं चित्र सध्या आहे. आता येणाऱ्या निवडणुकीत नवनीत राणा यांना कसं घेरलं जाईल आणि त्यातून रवी राणा कसे बाहेर पडून नवनीत राणांच्या गळ्यात दुसऱ्यांदा विजयाची माळा टाकतील याची उत्सुकता अमरावतीकरांना लागून राहिली आहे. अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासाठी नवनीत राणांना निवडून आणणं महत्वाचं आहे. पण एक मात्र नक्की की 2024 ची निवडणूक चुरशीची राहील हे तितकंच खरं. नवनीत राणा यांचा जनसंपर्क तगडा आहे आणि कट्टर हिंदुत्ववादीची भूमिका घेतल्याने त्यांना याचा किती फायदा होईल हे येणाऱ्या निवडणुकीतच कळेल. अमरावतीमधील बहुतांशी भाग हा आदिवासींचा आहे. अमरावती जिल्ह्यात शिक्षणाच्या चांगल्या सुविधा असल्या तरी मेळघाट आदिवासी भागात आदिवासींना शिक्षणाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. आदिवासींना कोरडवाहू शेतीशिवाय रोजगाराचा कुठलाच पर्याय उपलब्ध नाही. घरातील कर्ते पुरुष आणि तरुण शेतीचा हंगाम संपला की रोजगाराच्या शोधात शहराकडे धाव घेतात. आदिवासींच्या बेरोजगारांचा प्रश्न देखील मागील अनेक वर्षांपासून तसाच प्रलंबित आहे. आरोग्य सेवा ढासळलेली, त्यामुळे आरोग्याचा प्रश्न आजही जैसे थे आहे आणि गावात जाण्यासाठी रस्ते नसल्याने खूप अडचणींचा सामना आदिवासी बांधवांना करावा लागतो. त्यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून आदिवासींच्या विकासाची आश्वासनं तर दिली जातात, पण ती अजूनही तशीच आश्वासनच राहिली आहेत. अजूनही अमरावतीकरांचं असं म्हणणं आहे की आमची आश्वासनं दिलेली पूर्ण करून घेतलेली नाहीयेत. त्यामुळे 2024च्या निवडणुकांमध्ये आदिवासींचा मुद्दा लक्ष करून उमेदवार पुन्हा एकदा निवडणुकींच्या मैदानात उतरणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल. या सगळ्यामध्ये अमरावतीमध्ये पुन्हा एकदा नवनीत राणा जिंकून येत आहेत की काँग्रेसचा खासदार जिंकून येतोय हेही पाहणं महत्वाचं ठरेल. तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या वाय मराठी चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.